नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी प्रियांका. आज आपण निघालेलो आहोत न्यू पॅलेसला. चला तर मग आपण न्यू पॅलेसला जायचं आहे. आता रविवार, मुलांना सुट्टी, सलग 2 दिवस सुट्टी आहे. सलग 2 दिवस सुट्टी असल्यामुळं तुम्ही बघू शकता न्यू पॅलेसला किती गर्दी आहे. ही लाईन जी दिसते ना, ही तिकिटासाठी लागलेली लाईन आहे. आपण न्यू पॅलेसमध्ये आतमध्ये वाड्यात जाणार आहोत. मग वाड्यात जाण्यासाठी एवढी मोठी भली मोठी लाईन होती तिकीट घेण्यासाठी. राजवाड्यामध्ये आतमध्ये जुनं वस्तू संग्रहालय आहे. खूप बघण्यासारखं आहे. खरं तिकिटासाठी किती लाईन आहे तुम्ही बघू शकता. वस्तू संग्रहालय बघण्यासाठी आपण राजवाड्यामध्ये आतमध्ये गेलो ना, तर आपण मोबाईल तिथं वापरू शकत नाही. त्यामुळं आपण आतला काय व्हिडिओ घेणारच नाही आहे. जे का असेल तो व्हिडिओ आपण बाहेरचाच घेणार आहे. आतमध्ये उगाच आपण रिस्क घ्यायला नको आणि व्हिडिओ घ्यायचा नाही आहे. झूम करून बघितला स्टोरी पप्पा सवारीला निघाल्या. कोल्हापूरला येणाऱ्या पर्यटकांनी इथे अवश्य एक वेळ भेट द्यावी. हा राजवाडा आहे, ऐतिहासिक राजवाडा आहे हा. राजर्षी शाहू नगरी कोल्हापूर, न्यू पॅलेस, शाहू पॅलेस असं दोन्ही पॅलेस असं म्हणलं जातं इथे. लाईनमध्ये एवढी गर्दी कधी नसते. एवढी कधी लाईन नसते. आम्ही डायरेक्ट जातो. आता काय जेवाय कुठं बसलेलं असं
पोरांचे ए हात घाला पप्पा पिशाय असं त्याला हात लावायचा नाही त्याला. पप्पा इथं बघ किती पिशाय हे असं देत चल. आपण आले त्यावेळी हे लॉन नव्हतं कुठे काय. तुम्ही बघू शकता 2 दिवसाच्या सलग सुट्टीमुळे किती गर्दी आहे ती. आणि आता आत जाण्यासाठी आतमध्ये वाड्यामध्ये आत ऐतिहासिक संग्रहालय आहे, वस्तू संग्रहालय. ते बघण्यासाठी बाहेरही तिकीट काढण्यासाठी एवढी गर्दी होती आणि आतही जाण्यासाठी एवढी गर्दी आहे. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे ती. ए वरद या इकडे. अरे पाय कसा आहे पप्पा एक तिच्यात पप्पा तो छोटा वाला दिला मम्मा केक बघू शकता बदक आहेत. इकडं आलं की लय बरं झालं. इकडे ये फोटो काढायला म्हणून आल्या. इकडे ये ही घे खायला. तुम्ही खायला या ह्या दगडावर टाका. दगडावर
इकडे तिकडे सगळी इकडे लागली. आता भांडण झाली बघ. कुठं समजते. तुम्ही बघितले असेल न्यू पॅलेसमध्ये किती गर्दी होती. ती सलग 2 दिवसाच्या सुट्टीमुळे एवढी गर्दी होती. चला तर मग आता आपण रंकाळ्याला जाऊन यायचं आहे. मुलांनाही थोडं खेळायचं आहे. मग आपण रंकाळ्यावर जाऊया. आपण आता रंकाळ्याला आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता. आपले बाहेरचे कोण सबस्क्रायबर हे कोणी असेल तर कोल्हापूरला आला तर रंकाळ्याला अवश्य भेट द्या. रंकाळा हा कोल्हापूरची शान आहे. इथं आलात तर रंकाळ्याला अवश्य एक वेळ भेट देऊन जा. गेला पडशील.
आपण रंकाळ्याला आलो आणि राजकमल स्पेशल भेळ खाल्ली नाही असं कधीच होऊ शकत नाही. तुम्ही बघू शकता राजकमल स्पेशल भेळ ही खूप जुनी आहे आणि टेस्टही खूप छान आहे इथली. आजचं न्यू पॅलेस रंकाळा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.